पिझ्झा खायला आवडतो ना आणि आपल्या मुलांनासुद्धा पिझ्झा खायला देतात, तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पिझ्झा खायला आवडतं आणि मलाही आवडतं, म्हणून मी हा पिझ्झा बेस घेऊन आलेले. तर 9 किंवा 10 तारखेच्या दरम्यान मी हा पिझ्झा बेस घेऊन आले होते आणि घेताना त्या दादाला हे सुद्धा विचारलेलं की फ्रेश वगैरे आहे ना. ते बोलले हा फ्रेशच आहे आणि कोणतेही प्रोडक्ट घ्यायच्या आधी ना मी एक्सपायरी डेट बघत असते आणि याची पण मी एक्सपायरी डेट बघितलेली, पण तिथं अंधार असल्यामुळे म्हणजे रात्रीचा वेळ होता तर मला काही दिसलं नाही. तर मी घरी घेऊन आले आणि ज्या दिवशी मला हे बनवायचं होतं ना त्या दिवशी मी बघितलं तर मी 9 तारखेला घेऊन आले आणि हा पिझ्झा बेस 7 तारखेलाच एक्सपायर झालेला होता. फक्त सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण बाहेर विकतचा पिझ्झा खातो आणि ते तर आपण नाही बघू शकत की पिझ्झा बेस एक्सपायर आहे किंवा काय आहे. तर फक्त सांगायचं एवढंच आहे, घरीच फ्रेश बनवा आणि फ्रेश खा. आपल्या मुलांना पण फ्रेशच खायला द्या. व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत नाही सो मी इथे तुम्हाला एक्सपायरी डेट दाखवलेली आहे, कारण याचे परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार पण होऊ शकतात. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इन्स्टावरती बघत असाल तर फॉलो करा.